ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. कदम चूम के निकलेंगे मैदान में जिस दिन हम चूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. और हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है.
गलियां अपनी ये रास्ते अपने, कौन आएगा अपने आगे, राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा के। यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हमसे पंगा मत लेना मेरी जान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है। ये भोली भाली मतवाली परिया जो है अब दौलत पे कुर्बान, जब कीमत दिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अपनी जान। यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हम भी है शहजादे कुर्बान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। माळीनगर प्राथमिक शाळा क्रमांक 6 ITI माळीनगर तसेच माळीनगरमधील ज्येष्ठ नागरिक माझे मुख्याध्यापक सितार मिल्कीवे, तसेच माळीनगरमधील नामवंत डॉक्टर असलम शेख व ज्येष्ठ पत्रकार मिलिंदजी हॅलो 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 माझ्यासोबत बोलू नका. हॅलो धनंजय संचालक पृथ्वीराज डोंगे साहेब यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत इकडे योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. हॅलो हॅलो समोर वगैरे सर्वांनी ताट बसायचे. पाठीच्या कानात ताट, मान सरळ, मन प्रसन्न, डोळे झाकलेले.
काल सांगितल्याप्रमाणे आपण फक्त लक्षात ठेवायचं की फक्त आपण तोंड उघडायचं नाही, शेजारी पाठीमाग कोण काय करतंय बघायचं नाही, आपल्याकडे फक्त लक्ष द्यायचं, आपल्याच श्वासाकडे द्यायचं लक्ष. ज्या श्वासाकडे आपण कधीच बघत नाही, ज्या श्वासावरच आपण जिवंत आहे, तो श्वासच आपण कधी बघत नाही. तो श्वास बघत आपण 5 मिनिटं थांबायचं घेत नाही. तो थंडपणा आणि श्वास बाहेर पडत असताना थोडासा कोमट, आता त्याचा सेन्स आहे, त्याची पण अनुभूती घ्या. आणि 1 श्वास, 2 श्वास, 3 श्वास, असं आपण किती श्वास मोजू शकतो हे आपल्याला स्वतःच चेक करायचं आहे. एक श्वास जर तुम्ही मोजू शकला तर दुसऱ्या श्वासाला आपलं मन विचलित होणार आहे आणि आपलं मन 1000 ठिकाणी जाऊ शकते एका वेळेस. त्याच मनाला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. कितीही हिंस्र प्राणी असू द्या, हत्तीसारखा अतिशय बलाढ्य प्राणी सुद्धा, सर्कस मध्ये रिंग मास्टर माहीत असेल त्या हत्तीला सुद्धा ते आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत समाविष्ट असलेल्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सर्वात 985 लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योग वर्ग आणि एकाच योग वर्गात 84 वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे 2 जागतिक उच्चांक रेकॉर्ड करण्यात आले. जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे म्हणजे थीम आयोजन करून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी काही रूपरेखा 2017 मध्ये आरोग्यासाठी योग फॉर हेल्थ ही रूपरेखा निश्चित करण्यात आली. 2018 मध्ये शांततेसाठी योग, 2019 मध्ये हृदयासाठी योग, 2020 मध्ये कौटुंबिक योग आणि 2021 मध्ये कल्याणकारी योग. तसा 2024 मध्ये जी काही थीम ठरवलेली आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, म्हणजे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या सोसायटीसाठी योग या वर्षीचा करायचा आहे. एकमेकाला जवळ करून 21 जून 2021 साली हा योग दिन आपण साजरा केला होता. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक जर आपली प्रगती करायची असेल तर योग साधना ही गरजेची आहे. योग ही भारताची परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आज तागायत या सर्व साधना गुरु शिष्य परंपरेने जतन केल्या, परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्व काही मर्यादित लोकांना माहीत होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजी होते. योग अंगीकरणे म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा योग फक्त विशिष्ट धर्माचाच भाग आहे असंही काही अपप्रचार झाला होता. योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनाविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी जागरूकता उत्पन्न व्हावी, अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे हा जागतिक योग दिन करण्यामागे उद्देश होता. जागतिक योग दिनामुळे समाजात सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात
21 जून या दिवसाचं दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं, 21 जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृतात्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओमस्तु मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आता आवाज घालायचे, डोळ्याला उलट द्यायचे आणि चौकावून डोळे उघडायचे. थोडंसं माने घालून पाय अवघडले असते, थोडं पाय मोकळे करून पुढे करा आता पायाचे. आपण ठरवलंय की फक्त एक तास तोंड उघडायचं नाही, समोर ज्या सूचना मिळतील त्याप्रमाणे वागायचं, फक्त एक तास. या पद्धतीने तिरकं व्हायचंय, सीधा सीधा नाही होत शक्यतो. आणि सर्वांनी लक्षात ठेवायचं की आपलं शूटिंग चालू आहे, सगळीकडं CCTV आहेत, कॅमेरे आहेत, सगळीकडून आपलं या ठिकाणी ऑब्झर्वेशन होतंय. कोण बोलतंय, कोण व्यवस्थित करतंय हे सगळं लक्षात येतंय. दोन्ही तिन्ही शाळांचे प्राचार्य समोर आहेत, कॅमेऱ्यामध्ये काढून ते तुम्हाला त्या ठिकाणी पनिशमेंट करू शकतात. त्यामुळं आपण ती वेळ येऊ द्यायची नाही, फक्त तोंड उघडायचं नाही, लक्षात ठेवायचं आणि समोर लक्ष ठेवायचं. पाय मोकळे करायचे. गायकवाड जर चुकीचं करताय पाय थोडं निलेश चिटकून पुढे वागत पंजे करायचे. पंजे असे पुढे घ्यायचे की जमिनीला टेकतात का बघायचे. टेकणार नाहीत पण तेवढे ताणायचे. गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य एवढे ताणायचे की पुढे जमिनीला टेकले पाहिजे. शाबास. पहिली दुसरीच्या मुलांचे फिरतायत पाय, लवचिक आहेत ते आणि त्या सगळ्या सूचना पाळतायत. पण सर्व त्यालाच आपण निरागस बाळ म्हणतो. आपणही तेवढं होऊया आता एक तासभर. रिवर्स दुसऱ्या बाजूने गोल. शाबास. आता फक्त पायाची बोट पुढे मागे करता ती बघा, जास्तीत जास्त खाली. फक्त पायाची बोट, पाय नाही, फक्त पायाची बोट. काय हसायचं काय मग ती दिसेल की तिकडे चेअरमन डायरेक्टर बसलेले ह्यांचं काढा शूटिंग पलीकडे दोघांना. शाबास. फक्त आता गुडघे खालीवर करतायत का बा, फक्त गुडघे, गुडघ्याच्या वाट्या, वाट्या फक्त खालीवर झाल्या पाहिजे. पूर्ण पाय काय नव्हता, फक्त वाटी. शाबास. आता हाफ बटरफ्लाय करू आपण. पायाचा जवळ घ्या, या पद्धतीनं दुसरा मांडवी घ्यायचा आणि जीन जमतंय का
छातीला अटॅक व्हायचा आहे, परत जमिनीला. छातीला अटॅक व्हायचा, परत जमिनीला. कालवा करायला लागलाय रे तू. नाही वजनामुळे. लयच कालवा करायला लागलाय. काय वजन नाही. वाटी काढून ठेवायची नाही. बाकी सगळ्यांचं छातीला पाय टेकणार आहे गुडघा. आणि इथं ऑब्झर्वेशन होतोय, व्हिडिओ होतोय. त्यामुळे जर चांगला वेळ त्यांना दिल्लीला पाठवणार आहे. फुलपाखरू ज्या पद्धतीनं त्याचे पंख हलवतं त्या पद्धतीने आपण बटरफ्लाय. हाय एवढ्या दिल्लीला निवड आहे. उडायचं नाही आपलं सौंदर्य. फक्त सूचनांचं पालन करायचं. कापरे सर दिल्लीला निवड झाली. जास्तीत जास्त जवळ पाय घेऊन हलवता आला पाहिजे, म्हणजे आपली बॉडी बॅलन्स आहे. अवघडे सर 2 नंबर दिल्लीला निवड. तुमच्या उंचीप्रमाणे तुमचं वजन पाहिजे. जर या पद्धतीने बटरफ्लाय तुमचा होत असेल तर अरे तुम्हाला बारक्या, मस्त. वजन करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही स्वतः सांगू शकता माझ्या उंचीप्रमाणे वजन आहे. बस आपल्याला करायचा प्राणायाम भस्त्रिका. प्राणायामाचं नाव आहे भस्त्रिका. भरपूर श्वास घ्यायचा आणि भरपूर सोडायचा. सावकाश घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. श्वास सोडताना थोडा घशातून आवाज होतोय. भरपूर श्वास घ्यायचा आणि भरपूर सोडायचा. हाताची मुद्रा कायम ध्यान मुद्रेत आहे. आपण पाठीचा कणा ताट कायम ठेवायचा, डोळे झाकलेले, आणि फक्त आपण भरपूर श्वास घेतोय आणि भरपूर सोडतोय याच्यावर लक्ष ठेवायचं. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट आणि श्वास जेव्हा आपण सोडतोय तेव्हा भरपूर आपल्या शरीरातील जो दूषित वायू आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या वेगवेगळ्या वाईट भावना असतील त्या सुद्धा या श्वासाद्वारे आपल्यामधून बाहेर पडतात. आपलं मन एकदम निर्मळ आणि सर्व आजार जे आपल्याला होतात केवळ त्या मनामुळेच होतात. ते मनच आपलं जर निर्मळ असेल तर कुठलेही आजार होणार नाही. त्यासाठी फक्त भरपूर श्वास घ्यायचा आणि भरपूर सोडायचा. भरपूर प्राणवायू आपल्या शरीरामध्ये घ्यायचा आणि आपल्या शरीरातील दूषित वायू बाहेर टाकायचा. या प्राणायामाचं नाव आहे घेतोय आणि भरपूर सोडतोय. आजच्या तज्ञ डॉक्टर अस्लम शेख, डॉक्टर विजय कोकाटे, डॉक्टर सत्यजित जुर्वे यांच्या शुभ हस्ते दीपपूजन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. मानवीय जीवनात शारीरिक, मानसिक, बौद्धिक हा विकास गरजेचा आहे आणि हा विकास योगाभ्यासामुळे आणखी सुंदर होतो आहे. एक विशेष सांगायला मला आवडेल की योगाचं महत्त्व काय आहे,
कारण आज माईनगरमधील तिन्ही डॉक्टर या योग करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे आपणही जर कारण डॉक्टरांना तर डॉक्टरांकडे जायचं नसतं, आपल्याला मात्र डॉक्टरांकडे जायचं असतं. डॉक्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत म्हणजे आपल्याला एक संदेशच आहे की आपण सर्वांनी योग हा करणं गरजेचंच आहे. धन्यवाद घडले साहेब, संचालक पृथ्वीराज बोंगळे, सज्ज डॉक्टर माननीय अस्लम शेख, डॉक्टर विजय कोकाटे, आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी व मला सिनियर असणारे डॉक्टर सत्यजित गिरणे. पोलीस सांगायची गरज नाही, काढ बसायचं. धन्यवाद सर. तसेच ज्येष्ठ नागरिक हे समोर बसले. माननीय संग्राम भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य यांचाही सन्मान होत आहे. गुलाबपुष्प देऊन बिराजदार साहेबांचंही स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बॅडमिंटन ग्रुप अगदी माईनगरचा नामवंत खेळाडू असं म्हणलं तरी साजरी करावं म्हणजे लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. प्राथमिक शाळा 1 ते 6 चे मुख्याध्यापक गुलमोहरचे मुख्याध्यापक यांचंही मी शब्दशः मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. त्यावेळी आपले खांदे मान काही हालत नाही, फक्त श्वास बाहेर पडतोय. सुरुवातीला फक्त तुम्ही लक्ष द्या. कपालभाती प्राणायाम, फक्त श्वास बाहेर टाकण्यावर लक्ष केंद्रित करायचंय. डोळे झाकायचे, शेजारी पुढं मागं अजिबात बघायचं नाही. शाबास. समोरचे एनसीसी कॅडेट्स आहेत, सर्व अतिशय छान करतायत. लय डेंजर आहे सर ती. तुपे आहे का तुपे? तेव्हा 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 एकटा बसलो. सर्वात लहान मुलं, KG, सर्वात छोटी मुलं आणि त्यांच्या सर्व मॅडम. इकडे बघ, पाय पसर नीट. बघू इकडं. ज्यानुसार म्हणजे आपलं डोकं गुडघ्याला लावायचं नाही, त्यावेळी पाय गुडघा वर घ्यायचा नाही. जिथं गुडघा आहे तिथंच गुडघा आहे. आणि मुलीने केलं बघा, आपलं डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच जणांचं लागेल, काही जणांचं लागणार नाही. बऱ्याच जणांचं लागलंय, ज्यांचं लागत नाही त्यांनी विचार करा. आज ना उद्या मी डोकं तिथं लावेल म्हणून ठरवा तरी तुम्ही. दुसरा पाय, दुसरा जानू, शाबास. काही जण नुसतं बघतायत. तुझं करू नका, नाही टेकलं तर नाही टेकू द्या, प्रयत्न करा. शाबास.
तोंड फक्त उघडू नका. शाबास. आता एक पाय जवळ घ्यायचा आहे आपल्या सांगितल्याप्रमाणे. माझ्यामध्ये काय शरीरामध्ये काय बदल जाणवला याची अनुभूती घ्यायची. हातावर हात घासायचे आणि सावकाश डोळे उघडायचे.
लक्षात ठेवू शकतो. फक्त डोळे उघडायचे नाही, लक्षात ठेवा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचलवारा या जलधारा विजयी काळी माती. चंचलवारा या जलधारा विजयी काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कोणाचे, फुलेला जरी बघून कोणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंख सांज कुणी ही केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी ही केली. काळोखाच्या दारावरती काळोखाच्या छोटी मुलांनी सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर आपले श्वास आपण काही मिनिटे शेवटचे 3 प्राणायामासाठी आपण तयार आहेत. शेवटचा 3 मधला पहिला प्राणायाम आहे भ्रामरी. भ्रामरीसाठी तयार राहायचंय. काल आपण पोझिशन घेतले. डोळे जागायचे आणि दोन्ही हाताची मधली बोटं हे डोळ्याच्या कोपणीत ठेवायचे. अंगठ्याने कानाच्या पाया अलगद दाबायच्या. डोळ्यावर हात ठेवा, डोळ्यावर हात ठेवा. बाकीचे असं 3 समोर बोटं बघा, गालावर सर आहेत. करतात बघा, एक कपाळावर सरांकडे बघा. आहे. पाठीचा कणा ताट आहे, मान सरळ आहे. भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना गुंग्यासारखा आवाज करायचा आहे. घ्या श्वास. माझ्यापासून करेल असा संकल्प मनात करायचा. शांतीपाठ. ओम शांती अंतरिक्षं शांती
पृथ्वी शान्तिः आपः औषधयः वनस्पतयः विश्वदेवा ब्रह्म सर्वं शान्तिरेव कामा शान्तिरेधि। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इकडे या सर सर इसकी मिट्टी से बने तेरे मेरे ये बदन, इसकी धरती तेरे मेरे पास से गगन, इसने ही सिखाया हमको जीने का चलन, जीने का चलन। इसके बाद बेनिसार है मेरा तन मेरा मन, है वतन है वतन है वतन, जाने जाने जाने, है वतन है वतन है वतन, जाने जाने जाने। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। जोरात वर अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश का सजाएंगे, जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन होंगे सब मगन। इसके बाद से निसार है मेरा तन मेरा मन, है वतन है वतन है वतन, जाने मन जाने मन जाने मन, है वतन है वतन है वतन, जाने मन जाने मन जाने मन। माझं तर एक सुद्धा नाही व्हिडिओ मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा करते म्हणून माझ्या अभ्यासात पण मला लक्ष लागते आणि अभ्यास करताना मी जे जे वाचते लिहिते ते सर्व माझ्या लक्षात राहते आणि तुम्ही पण हे करा ही माझी इच्छा आहे. जागतिक योगा दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय रंजनभाऊ गिरमे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच सासरमाई एज्युकेशन सोसायटीचे संचालक सन्माननीय पृथ्वीराज भैया यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरणे साहेब यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच माळीनगरमधील आमच्या प्रशालेच्या सोडवण्यास
झालं जाऊ द्या